तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विधानसभेचा आढावा। तर कोणाचा होतोय पराभव आणि कोणाचा होतोय विजय, चला तर बघूया या व्हिडिओमध्ये। परभणी विधानसभेतून राहुल वेदप्रकाश पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधानसभा लढवणार आहे। यांचा विजय होईल असं म्हटलं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। बुलढाणा विधानसभा संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक लढवणार आहे आणि यांचा विजय होईल असंही म्हटलं जात आहे, कारण की प्रतापराव यांनी बुलढाणा जिल्ह्यातून खासदारकीचा विजय मिळवला आणि त्यामुळे प्रतापराव यांचा फायदा गायकवाड यांना होईल असंही म्हटलं जात आहे। तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे। यांचा देखील विजय आजच पक्का मानला जातोय। मेकर विधानसभेतून संजय भास्कर रायमुलकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक लढवणार आहे। या मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे, तरी पण रायमुलकर यांचा विजय आजच पक्का मानला जातोय। बाळापूर विधानसभा नितीन देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे। पराभव होण्याची यांची शक्यता वर्तवली जात आहे। डिग्रस विधानसभा संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून यांना उमेदवारी देण्यात आली आहे, पण या ठिकाणी यांचा सुद्धा पराभव होण्याची शक्यता आहे। कन्नड विधानसभा उदय सिंग राजपूत हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार आहे। यांचा पराभव होईल की विजय होईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। जळगाव विधानसभा गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे गटाकडून मैदानात आहे आणि यांचा देखील विजय पक्का मानला जातोय। शिवडी विधानसभा अजय चौधरी यांचा पराभव होईल की विजय होईल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। दिंडोशी विधानसभा सुनील प्रभू ठाकरे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा देखील पराभव होण्याची शक्यता आहे। नांदेड विधानसभा बालाजी कल्याणकर शिंदे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा विजय होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। सिल्लोड विधानसभा अब्दुल सत्तार शिंदे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा विजय आजच पक्का मानला जातोय। रत्नागिरी विधानसभा उदय सावंत शिंदे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा विजय होण्याची शक्यता आहे। राजापूर विधानसभा राजन साळवी ठाकरे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा विजय होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। भांडूप विधानसभा रमेश कोरगावकर ठाकरे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पालघर विधानसभा श्रीनिवास वांगा शिंदे गटाकडून हे निवडणूक लढवत आहे आणि यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। वैजापूर विधानसभा रमेश बोरनारे हे शिंदे गटाकडून यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। औरंगाबाद विधानसभा संजय सिरसाट हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहे आणि यांचा विजय आजच पक्का मानला जात आहे। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा। तर असा हा आपण आज या व्हिडिओमध्ये विधानसभेचा आढावा बघितला की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।